मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सर्व तरुण मित्रांचा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सकाळपासून मंडळानं जे नियोजन केलं त्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रम चालू आहे. आता महिला भगिनी दर्शन घेत आहेत. विशेष करून भावी भक्तांना विनंती आहे, माझ्या डाव्या बाजूला संतोष भाऊ गायकवाड आणि संजय गायकवाड या ठिकाणी देणगी स्वीकारण्याचं काम करत आहेत. चुकून या ठिकाणी बेताबाबा उत्सवाच्या निमित्तानं नवनाथ गायकवाडांनी सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा सोहळा सर्व तरुण मित्रमंडळी करत असताना या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित ते जर नसतील तर या ठिकाणी लखन दंडायते विनंती करतो की आपण या ठिकाणी मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे आहे. वाजंत्री काका जगन्नाथ साळवे आपल्याला विनंती करतो की आपण मान सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे आहे. या ठिकाणी या ग्राउंडची स्वच्छता करण्यासाठी ट्रॅक्टर ज्यांची सोय उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी सुरक्षित सुंदर आपल्याला विनंती करतो की आपण मान सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आमचे गायकवाड गायकवाड सर विठ्ठल गायकवाड सर आपण उपस्थित झालात. आपलं असं स्वागत करतो. याच्यानंतर गोट्या उचलण्याच्या कार्यक्रमानंतर विनंती करतो की सर्वात प्रथम महिलांची त्या ठिकाणी पंगत होईल, नंतर पुरुषांची पंगत होईल. त्याचप्रमाणे माळी समाजाचे ग्रामपंचायत सदस्य महिला सदस्य या ठिकाणी सोनाली संतोष भाऊ गायकवाड आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं हे सहर्ष स्वागत करतो. दुसरी एक महत्वाची सूचना महिला भगिनी कार्यक्रम तिकडे चालू आहे. मगाशी लहान मुलाच्या पायातील वाळा चांदीचा वाळा आहे तो माझ्याकडे जमा केलेला आहे. ज्ञानेश्वरी संजय गायकवाड या मुलीनं आपल्या मुलाच्या पायातील वाळ्याची खात्री करा आणि मग ओळख पटवून माझ्याकडून घेऊन जायचं आहे. सुंदर कार्यक्रम चालू आहे. सकाळपासून या मंडळाचे सर्वच कार्यकर्ते अतिशय घरातील कार्यक्रम समजून प्रत्येक कार्यक्रमामध्ये मग ती साफसफाई पासून पाणी पुरवठा, स्वयंपाक, डेकोरेशन, त्यामध्ये नवनाथ असतील, संजू असेल, संतोष असेल, बाजारे सर असतील, सुरेशभाऊ असतील, निवृत्ती असतील, संदीप भाऊ असतील, ही मंडळी शरद असतील, ही मंडळी या ठिकाणी काम करतात. अतिशय त्यांना मनापासून धन्यवाद देतो. प्रत्येक कार्यक्रम अक्षय गाडीलकर मंडळाच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं. आपण आपलं कौशल्य दाखवून या ठिकाणी गोष्टी उचललेल्या आहेत आणि काळजी आपल्याला विनंती आपण मानाचा श्रीफळ स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं. चला काळ बघ आणि अक्षय गाडीलकर बाजारे सर हा तिथं सन्मान करा. कोण कोण आहे त्यांचे नाव सांग. अक्षय डायरेक्ट खाती लाव अक्षय गाडीलकर यांना या ठिकाणी बक्षीस रुपयाचं संतोष लक्ष्मण गायकवाड गुरुजी यांनी 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. अक्षय गाडीलकर अरे मी उचलीन 100 रुपयाचं बक्षीस
द्यावं लागतील. त्या ठिकाणी करायचा आहे. 5,000 रुपये द्यावं लागतील. आपण ते बक्षीस त्यांना वितरित करायचंय. समोरच्या बाजूला जे लगेचच आणि स्वयंसेवकांनी तरुण कार्यकर्त्यांनी भोजन कक्षाकडे त्या ठिकाणी जायचंय. बातम्या भरून तयार राहायचंय. हे पहा महिला भगिनी उजव्या बाजूला त्या ठिकाणी मंडपामध्ये बसून घ्यायचंय. कारण कार्यक्रम हा संपल्यानंतर लगेचच समोरच्या बाजूला सुंदर असे लावणीचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आपल्या वस्तीवर. तो पाहण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. उजव्या बाजूला महिला भगिनींनी बसायला हरकत नाही. आपली लहान मुलं घेऊन चला उजव्या बाजूला बसायचं. तिकडे महिला भगिनी तत्पूर्वी परत एकदा सूचना करतो. चांदीचा वाळा माझ्याकडे आहे. आपल्या लहान बाळाचा कोणाचा हरवला असेल वेळेस पटवून तो घेऊन जायचा आहे. बघा पायातील चांदीचा वाळा आहे लहान मुलाचा. तो माझ्याकडे आहे या ठिकाणी. फासी तू निंदू नको, काळाचे भय मनस धरू नको, डोंगास तू भुलू नको, ज्याची स्मरणे पतीत तरले ती ईर्षा तू सोडू नको. बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.